श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, विद्यार्थी पालकांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी कुठली आहे, काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत. याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी nanafoundation7.com nanafoundation7.com या वेबसाईटला गुगलवर सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी, शिष्यवृत्ती, सरकारी योजना, सरकारी नोकरी, त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट, सरकारी GR, शासन निर्णय या सर्वांची माहिती भेटेल. तर नक्कीच गुगलवर सर्च करा आणि चॅनलशी कनेक्ट राहा. नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे सर्वप्रथम व्हिडिओ आपला तुमच्यापर्यंत येईल. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. शाळेतील गॅदरिंग पाहण्यास गेलेल्या मुलीला भोवळ आली. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तिच्यावर अत्याचार केला असून संबंधित मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणी अज्ञातावर बोरगाव पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा, याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की सातारा तालुक्यातील एका गावामध्ये शाळेत नोव्हेंबर 2023 मध्ये गॅदरिंग होते. हे गॅदरिंग पाहण्यासाठी जवळपास 15 मुली आणि त्यांच्या मैत्रिणींसोबत ती गेली होती. त्यावेळी पीडित मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध पडली. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी संबंधित पीडित मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्यानंतर तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. त्यावेळी पीडित मुलगी गरोदर असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आलेले. बघा विद्यार्थी पालकांना, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. आपल्या मुलांची काळजी घेणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. आपण कितीही रोजच्या दैनंदिन जीवनात आपण कितीही घाई गडबडीत असलो तरी आपल्या मुलांकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर बघा, ही धक्कादायक बातमी. शाळेच्या गॅदरिंगमध्ये असताना तिला चक्कर आली. तिची मदत करण्याच्या बहाण्याने काही मुलांनी तिला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर ही गोष्ट काही दिवसांनी तिच्या पोटात दुखू लागल्यानंतर माहिती पडलं की ती गरोदर आहे. घरातल्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने नोव्हेंबर महिन्यात बेतलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर मुलीच्या आईने शनिवारी दिनांक 15 रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार केली. महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील या अधिक त्याचा तपास करत आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होऊ शकतो आणि आपल्या मुलांची काळजी घ्या. हा प्रसंग त्या मुलीने नंतर सांगितला. त्याच वेळेस सांगितला असता तर या गोष्टी झाल्या नसत्या. त्या मुलीने जवळपास तिला जेव्हा पोटात दुखू लागलं त्याच वेळेस घरच्यांसोबत ही गोष्ट शेअर केली. प्रत्येक विद्यार्थी मुलांना माझं सांगणं की ज्यावेळेस आपल्याकडे काही घटना होते तर त्यावेळेस आपल्या आईवडिलांना नक्की तुम्ही कळवा किंवा आपल्या जवळ जे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारच्या परिस्थिती उद्भवू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्त शेअर करा. परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.